जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाबाबत संसदेत चर्चा होणार। विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर सरकार चर्चेस तयार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उत्तर देतील तेव्हा पळ काढू नका। केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा विरोधकांवर निशाणा। झारखंडच्या रांचीमधील विद्यार्थी आंदोलन चिघळलं। विधान भवनावर निघालेल्या धडक मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज। आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून पाण्याचा मारा। जेपीएससी आणि जेडबलएससी परीक्षांमधील कथित अनियमितता आणि पेपरफुटी विरोधात आंदोलन। पवारांच्या राष्ट्रवादीच्या 8 खासदारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ चर्चा। मतदारसंघातील विकास कामांसंदर्भात भेट घेतली। अमोल कोल्हेंची माहिती। पवारांचे खासदारांच्या मोदींसोबतच्या भेटीत वावगं नाही। मलाही अनेक विरोधी पक्षांचे नेते भेटत असतात। मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। पंतप्रधान संसदेत येत नाही म्हणून त्यांना भेटावं लागतंय। मतदारसंघातील प्रश्नांसाठी खासदारांनी मोदींना भेटण्यात आश्चर्य काय? पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार आणि मोदींच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। महसूल मंत्री बावनकुळेंनी पाठवलेलं पत्र फक्त कुणबी प्रमाणपत्रांच्या चौकशीसाठी। बावनकुळेंच्या सूचनेनं कोणतंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही। जरांगेंनी केलेल्या आरोपांनंतर बीडच्या उपजिल्हाधिकाऱ्यांचं पत्र समोर। चंद्रशेखर बावनकुळेंकडून मराठ्यांवर अन्याय। बावनकुळेंनी केलेली चूक सरकारने सुधारावी। मराठ्यांच्या हक्काच्या नोंदींवर हात टाकला तर हा डाव उधळून लावू। कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यावरून जरांगेंचा इशारा। शिवसेना खासदार पक्षांतरावरील सुनावणी 2 आठवड्यांनी होणार। अध्यक्ष आणि काही खासदारांना वेळ वाढवून मागितली। मागील सुनावणीत अध्यक्ष 6 खासदारांना नोटीस जारी। लोकसभा अध्यक्षांकडून अद्याप कोर्टात बाजू सादर नाही।